ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात अर्जुन आणि चैतन्यपासून होते, ज्यामध्ये त्या दोघांनाही महिपत विरोधात ठोस पुरावा सापडतो आणि तोच पुरावा लवकरात लवकर कोर्ट पर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करत असतात। आणि हे सगळं महिपतला कळतं आणि कोर्टात कसं उलट खेळ खेळायचा यावर तो विचार करत असतो। एकीकडे घरात सायली कोर्टाच्या हायरिंग साठी निघते, पण तिच्या बरोबर प्रिया देखील जाण्यासाठी तयार होते आणि त्या दोघी एकत्र कोर्टाच्या हायरिंगला निघतात। पण बाहेर येताच दोघींमध्ये वाद होतो। तर दुसरीकडे महिपत आता कोर्टात त्याच्या विरोधात साक्ष देणाऱ्या पिंट्याला कसं हूल देऊन साक्ष बदलायचा यासाठी धडपड करत असतो। तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्यसह कोर्टात रविराजही पोहोचतात आणि रविराजला अर्जुनसह पाहून प्रिया खूप घाबरते। नंतर रविराज प्रियाला तिकडून निघून जा आणि तू या केस पासून जितकं लांब राहशील तेवढं बरं आहे असं सांगतात आणि तिला अर्जुनला मिळालेल्या पुराव्यापासून लांब ठेवतात। तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की महिपत आता कोर्टात काय करणार आहे आणि अर्जुन महिपतला खोटं ठरवू शकेल का हे जाणून घ्यायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।